पण भावाने मी चांगलं रंग दाखवलं आणि भावजय तर त्या फुटली निघाली. पण एक गोष्ट ध्यानात घे बाजारा म्हणाव, तू ज्या दिवशी माझं घर इथनं काढशील त्या दिवशी ही सगळं गबाळ काढून त्या घरात घालणार आहे. कुठला माणूस परत काढा येतो मी बी बघतोच परत. मग कसं आहे कसं नाही ते या काय काला नीट बोलायचीस का दाखवतो. पान फेडलं. पान फेडलं का नाही? लय फेडलं. सबाळता का अजून? सबाळता का अजून? अजून एक घर बांधून द्या भावाला राहायला इथं. ही पत्र पण द्या. आता पत्र उचकटायला लागला काय? जी ह्या रानात राहतोय त्या रान जेवढं राहतोय तेवढं रान त्यांना ठरलं होतं द्यायचं. 2 गुंठ असो 3 गुंठ असो आपलं ठरलं होतं त्यांना द्यायचं. पण ती स्वतःहून आता काय म्हणायला लागला, तिथनं पत्र उचकटा तुमच्या रानात जावा. ह्याच्यावर एकच धोरण येतं की नवरा बायकोचं प्लॅनिंग होतं. नवरा बायकोचं एक विचार होतं म्हणून तर ही येळ आणली. आता आधी म्हणायचे घरात इसत येत नाही, घरात इसत येत नाही. आता काय म्हणते ती, पिकअप मधला इसा आम्हाला द्या. म्हणजे ह्यांना किती स्वार्थ सुटलाय. सगळी दाळ ह्यांना पाहिजेलाय का वा? माझी लेकरं पत्रात राहते ती दिसत नाही का तुम्हाला? घ्या म्हणाव सगळं घ्या. सगळं तुम्हालाच दिलंय म्हणाव, आम्हाला काय दिलंय होय? कडाने माझं पत्र पाक कुजलंय. काय तिकडं कुजलंय. पावसाचं पाणी सगळं घरात येतंय पाऊस पडायला लागल्यावर. आता म्हणलं त्यांना घर आहे ती पिका पिकून काय त्याच्या इटा येतेल्या त्याची तेवढं इटा आणून अजून कुणीकडे तर कर्ज पाणी काढून शिना राहिल्या 2 खोल्या. एक खोली तर दणदणीत लेकरासनी कराईल तर हे आडफाटा टाकलाय. आता त्यात हिस्सा पाहिजे त्यांना. हिस्सा कशाला? तूच घे बाबा म्हणाव, तूच घे सगळं, आम्हाला काय नको तुझं म्हणाव. म्हणजे किती खऱ्याचा न्याय आहे. किती खऱ्यानं राहतोय माणूस. कांबरून नुसतं पोहळा आहे पण त्या पोहळ्या कांबरून पोहळ्याच्या मागा का रस्ता लय मोठा आहे. तू दुसऱ्याला चुकीचं ठरवते, दुसऱ्याला खोटं ठरवते. अगं तू किती का रस्त्याने ठरली आज? नवऱ्याला काय सांगते, पिकअप मधला हिस्सा पाहिजे, ह्याच्यातला हिस्सा पाहिजे, त्याच्यातला जेवढा हाय ना तेवढ्यात हिस्सा बराबरीने येणार एवढं लक्षात ठेव. आणि पिकअप मध्ये काय कुणाचं नाव ओवर आहे पिकअप माहित नाही का तुला? आणि ती पिकअप कुणी घेतलंय हे पण माहित आहे तुला. ती राबलंय कोण, नील केलं कोणी हे पण माहित आहे. तरी सुद्धा आडवा फटा टाकायचा. कसा आडवा फटा टाकल्याशिवाय गळाला मासा लागत नाही ना, आहे का नाही? पण तू किती पण फासा आडवा टाक, तुझ्या गळाला आम्ही लागणार नाही एवढं लक्षात ठेव. काय 3 गुंठ आम्ही तुम्हाला खाली दिलं, तू कुशाल म्हणती आम्हाला तुम्ही 3 गुंठ दिलं नाही. हे ठराव आधीच जाणता काय? आणि तुझी गेली ती तुझी मुदाम गेली. मी आज म्हणते तुला मुदाम गेली तू आज. मुदाम नवरा बायकोनी प्लॅनिंग करून त्यांनी केलं. कारण की मी घर सोडून गेली की ही हिस्सा मागत नाही. अगं बरोबरीने हिस्सा होणार, बरोबरीने खाट पडणार. आता तू काय करते तीच मला बघायचंय. काय हिस्सा चुकला नाही, तुला पण चुकला नाही मला पण चुकला नाही एवढं लक्षात ठेव. आणि जेवढं तू बोलती त्याला प्रत्युत्तर माझं येणार एवढं लक्षात ठेव. काय तू येडी नाही. घर बांध घर तुला मी काय बांधायचं नाही. आपल्यापाशी भांडवल कुठं? आपण द्यायला पाणी काढून शिराय करते खोली दंडनी ती सुकाट साप काय शिरत नाही घरात बिचितनं. उद्या काय माझ्या लेकरांनी झालं, मला झालं, माझ्या नवऱ्या झालं, जोखमदार राहणार आहे ती का? नाही ती राहणार का? आम्ही कुठं म्हणलो होतो? एवढं बांधून एवढं करून हवाली केलं. अजून म्हणती काय एकात राहून शिना बांधलं. अगं बांधणारा तर पाहिजे छाती ठोकून शिना, आणि एवढं मोठं देणारा पण पाहिजे. एवढं मन मोठं असून तू आम्हाला दोषी ठरवती, चुकीचं ठरवती. एवढं सगळं तुला देऊन काय पान फेडला का तू? आणि मोबाईलला नेल्यावर मग ती ओळखलं. काय केलं तुला कमी आम्ही मोबाईलला नेल्यावर? काय केलं सांग की? अपकाराची उपकारानं फेड केली तो माझी. बोलण्याची पद्धत असते. आज लहान आहे मोठा घास घेतला तो. इष्टटीच्या पायात सकी नाती तोडली खरं कळलं आम्हाला. नाहीतर आम्ही म्हणायचो भाव आहे भाव आहे. भाव पण तीच आहे. भाव पण तीच आहे. त्याची माया करायचं काय राहिलं नाही आता. आणि मी स्वतः म्हणते आजपासून कुठल्याही अडचणीला आम्ही तुमच्या उभं राहणार नाही. आणि तुम्ही पण आमच्या अडचणीला उभं राहू नका. आम्हाला तुमची गरज नाही आणि तुम्हाला आमची नाही. पिकअप मध्ये कसा हिस्सा घेते? पिकअप मध्ये बघते गे ती बोललं होतं काय? आता चाललंय वेगळा हितू आहे त्यांचा लय वेगळा प्लॅनिंग आहे. काय हितू नव्हता काय नव्हतं. आम्ही त्या घरात यायचा बाप होतो तवा झालो असतो. आम्हाला ती घर नको होतं. फक्त तुम्ही सुखानं राहायचं होतं. पण तुम्ही रंग दाखवलं, लय रंग दाखवलं बेकार.
नवरा आता ही पण तुमच्या तसाच. रानात घर आहे म्हणून तुम्ही लगे म्हणताय पत्र तुम्ही काढा आणि तुमची तुम्ही येऊन तुमच्या रानात जावा. व नाहीतर स्वतः आम्ही बोलताय 4 दिवसात पत्र कळलं तुझं काढून पाहिजे. बाजूला फेकेल. तू बाजारा पत्र काढून बाजूला फेक, त्या घरातच मी येऊन राहणार आहे. कारण ती घर तुझं तेवढं आहे जेवढं माझं पण आहे. आपल्याला त्या घरात जायचं ना. राहणार ते ना माझ्या हा. पत्र्याला हात लावू दे, त्या घरातच मी इथनं सगळं गाबाळ काढणार आणि राहणार. तुला काय करायचं ते एकदा करून घे. तुम्ही नवरा बायकोनी शाळा करून घर ती तिनं केलं सोडलंय, ना घर सोडलंय, शाळा करून. बाजारावर तुम्हाला आता गाव काय पूर्ण म्हणतीये? मुलं पाहायची. त्यांना घरातनं तिथनं हाकलून लावा, तिथनं काढा तर मी येते. म्हणजे तो पाका आमचं पाका आम्हाला संपवायचं ठरवलंय काय. आम्ही तर तुझ्या इथनं संपत जाणार आम्ही नाही. संपत नाही तर पण लक्ष तुला ती ठेव. घरी येणार नाही. तुझ्या घरा पुढंच घर बांधणार बांधणे, पण इथंच राहणार, खाली जाणार नाही. तुम्हाला काय वाटतंय आम्ही असं बोलल्यानंतर भ्या दावल्यावर खाली जातेली? खाली जाणार नाही, तर राहूनच तुझी पूर्ती जिरवणार काय. आजपर्यंत म्हणत होती आसुदाड लहान टाकते ती आसुदाड, अजून पण म्हणत होती मी, अजून पण ह्यांना म्हणायचे जाऊ द्या जाऊ द्या, अगं जाऊ द्या जाऊ द्या म्हणत म्हणत माझ्या हिता आलं, पाक नरड्याला आलं. काय राखलं नाही माझं. त्या मला तुमची गरज नाही. तुम्ही दोघं नवरा बायको बाहेर आहे, तुमचं सगळं बघायचं, तुमच्या लेकराला बघायचं आणि वरनं तुमचं जोडा खायचं. कुणी सांगितलंय? कुणी सांगितलंय सांगे. आ तुझ्या ह्या असल्या वागण्यामुळे किती त्रास होतो आम्हाला माहित आहे का. आमच्या आम्ही कसं जगतोय आमच्या जीवाला माहित आहे. झुरतोय रोज. तू काय पण कर, काय आम्हाला काही फरक पडत नाही. काय करायचं तू काय करते तीच बघायचं. नवऱ्यानं फोन केला, नवऱ्याला रग लागली म्हणून नवऱ्यानं फोन केला. रग लागली नसते तर कशाला फोन केला. यांचं दररोज संभाषण चालू आहे. त्याला माहित आहे तिची बायको कुठं आहे, ती आपणच येडा आहे. ती आपल्याला कसं म्हणतो तुमच्या वेळा माझी बायको गेली, माझी बायको कुठं आहे ती हुडका. आम्ही का मागा बायको हुडकायला. तुझी तू हुडक नाही बस की. आणि तुला मी कालच म्हणत होतो तिथलं झाडू नको, ते दांडर जागेला तिथं तर पाडू दे, खाली आणून टाकते. भेटलं का पांग? भाऊजी भाऊजी, अरे भाऊजी, भाऊजीनं बायको जा ऐकून नांगूर सोडला आपल्या. आई कुचक पाचक कसं तर आपण ह्यात निवारा आहे. राहतोय 2 लेकरं घेऊन ती देखील त्यांना बघवना. काढा तुमचं पत्र जावं तुमच्या रानात. तू बाजारा मी तर काढत नाही, तू माझं पत्रच काढून दाखवा तुझी पाटता पाटतो. पण झाला की भांडणाच्या पायात सक भाव पक वैरी झालं का नाही. पक्क होऊ द्या. इष्टटीच्या पायात पक वैरी झालं का नाही. अगं म्हणते ती, अशा आपल्याला जगाची होती ना. रीतच आहे. सक भाव पक वैरी होते तर कशा पाय होत्यात. घरादारा पाय पैसे अडके पाय किती पण मिळेल, पण हे भावाचं नातं एकामेकाला तुम्हाला मिळणार नाही. जन्म एकदाच आहे, 3दा नाही. या जन्मात येऊन ना तुम्ही काय मिळवलंय आणि काय कमवलंय हीच माणूस बघत. मरती जाती पण कीर्ती महाग राहती. इस्टेट कोण संग घेऊन जात नाही. मी 1000 वेळा म्हणतो ती भावाला भाव धरून राहावा, भावाला डाव धरून राहावा. वैरी बनू नका एकामेकाचं. आज त्याच घरापाय त्याच इष्टटी पाय तुम्ही पक्क वैरी झाला सक्क भाव. या कायच्या उद्रात ना आलेला तुम्ही द्या की सोडून जितले तिथं. प्रेमानं राहावा, प्रेमानं वागा, बघा कायच तर कमी पडत नाही. कोणी सोडून द्यायचं. ती म्हणतोय घर काढा तुमचं निघून जावं, जाऊया आपण निघून. सांगू सगळं आपण. आजपर्यंत तीच दिलंय. समजून सांगू काय अजून एक समजून वेळा. सांगू? बायकोच ऐकून ती आपल्याला बोलाय, तो अजून समजावायला चालली आहे. समजून घरावर हा सांगू. या पत्र कोळसा आणून ठेवती का? तो आता घर पेटवलं पाक ठेवलं राख करून. असू द्या असू द्या. बायको जाणं ऐकून बोलणाऱ्या माणसाला तो अजून बोलायला जायची काय? असती आणि डोळ्यावर विचार. पट्टी, अंगावर कशाची तर. पट्टी आहे? असू द्या त्यांनी सांगू. मिळून मिसळून शाळा करून आपल्या घरावर कोळसं ठेवलेत. तू नको आता तुझं डोकं चालू. तुझं ऐकून का बसण्यात माझं कोंगड गाण्यात आलंय. आधी बोलत होते तेव्हा मी म्हणायला असू द्या माझा भाव आहे, पण भावाने मी चांगलं रंग दाखवलं आणि भावजय तर त्या फुटली निघाली. पण एक गोष्ट ध्यानात घे बाजारा म्हणाव, तू ज्या दिवशी माझं घर इथनं काढची त्या दिवशी ही सगळं गाभाळ काढून त्या घरात घालणार आहे. कुठला माणूस परत काढा येतो मी बी बघतोच परत. मग कसं आहे कसं नाही ते या काय काला नीट बोलायचीस का दाखवतो काय आहे काय नाही.